राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या प्रयत्नातून कॉटेज कॉर्नर येथील संघर्ष प्रतिष्ठान फुटबॉल अकॅडमीचे उद्घाटन करण्यात आले। विद्यार्थ्यांना बालवयातच शिक्षणाबरोबर खेळाचे चांगले प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे। आता क्रीडा स्पर्धेमध्ये देखील करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहे। तरी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या खेळात करिअर करण्यासाठी ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादित करावं। आजचा विद्यार्थी हा टीव्ही, मोबाईलवर गुंतला असल्यामुळे त्याची मैदानावरची आवड कमी झाली आहे। विद्यार्थ्यांना पुन्हा मैदानावर आणण्यासाठी क्रीडांगणं निर्माण करणं गरजेचं आहे। शहरात विविध भागात खेळाच्या विविध स्पर्धेसाठी लागणाऱ्या मैदानांची निर्मिती केली जाते। सारसनगर परिसरात क्रीडा संकुलनाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून ते आता लवकरच खेळाडूंना खेळण्यासाठी सुरू होणार आहे। याचबरोबर गंगा उद्यानच्या पाठीमागे देखील क्रीडा संकुलनाचं काम चालू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी प्रभाग क्रमांक 1 मध्ये फुटबॉल खेळण्यासाठी मैदान निर्माण करून दिलंय। विद्यार्थ्यांना खेळामध्ये घडवण्यासाठी चांगल्या सुविधा आणि प्रशिक्षकाची खरी गरज असते, असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या प्रयत्नातून अहिल्यानगर शहरातील कॉटेज कॉर्नर येथे संघर्ष प्रतिष्ठान फुटबॉल अकॅडमीचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी ते बोलत होते। तर या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, किरण बारसकर, सुहास करंडे, महेश गलांडे, मयूर टेमकर, शशी गायकवाड, संदीप दरंदले, घनश्याम सानप, धीरज लोणारे आदींसह पालक, खेळाडू, प्रशिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर म्हणाले की प्रभागाच्या सर्वांगीण विकासासोबतच विद्यार्थ्यांना बालवयातच खेळण्यासाठी मैदानं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। म्हणून कॉटेज कॉर्नर परिसरात फुटबॉल मैदानाची निर्मिती केली आहे। जगात सर्वात जास्त फुटबॉल हा खेळ खेळला जातो आणि तो लोकप्रिय देखील आहे। खेळाडूला योग्य प्रशिक्षण मिळाल्यास तो नक्कीच घडला जाईल। संघर्ष फुटबॉल अकॅडमीच्या माध्यमातून शहरात चांगले फुटबॉलपटू निर्माण होतील। खेळाच्या माध्यमातून आपलं आरोग्य सदृढ आणि निरोगी राहण्यास मदत होत असते। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि संवर्धनाची खरी गरज आहे। विद्यार्थ्यांना देखील बालवयातच वृक्षांबद्दल प्रेम निर्माण व्हावं यासाठी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण केलंय। आमदार संग्राम जगताप यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला, त्यामुळे हा परिसर विकसित म्हणून ओळखला जातोय, असं संपत बारसकर यांनी म्हटलंय। 6 वर्षापूर्वीच हा कॉटेज कॉर्नरकडे येणारा रस्ता देखील डांबरीकरण केलेला होता, पण बाजूला मोकळे प्लॉट असल्यामुळे पाणीच असतं आणि डांबरी रस्ते हे खराब होत चालतं। त्यामुळे तो संपदाला तो रस्ता पुन्हा दुरुस्तीला आला आणि म्हणून आता तात्पुरता आपण पॅचिंग करू, पण पुढच्या काळामध्ये आपल्याला जसं आपण अंतर्गत रस्ते कॉन्क्रीट केले तसे सगळे रस्ते आता आपल्याला बाहेरचे देखील हे कॉन्क्रीट केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। त्यामुळे हे सगळं कार्य करत असताना आज रस्ता असेल, ड्रेनेज असेल, पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल किंवा स्ट्रीट लाईटची व्यवस्था असेल, हे सगळं करत असताना आज क्रीडा विषय देखील तितकाच महत्त्वाचा आहे। कारण कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं की सगळे बरेच लोक कोविडच्या काळानंतर आता मैदानावरती जायला लागले, फिरायला जायला लागले, वॉकिंगला जायला लागले, कोणी जिमला जायला लागले। पण बरेचसे लोक जिमला थोडं नवीन ॲडमिशन घेतात, पैसे भरतात, पण थोडे दिवस गेले की कंटाळा करतात, परत काही जात नाही। पण नाही गेले हरकत नाही, पण असे जे आपल्या परिसरामध्ये छोटे मोठे जे ग्राउंड झालेत तिथं का व्हायना आपण कुठेतरी गेलं पाहिजे। सातत्याने आपण कुठेतरी एक सराव आपला असला पाहिजे आणि त्यामुळे चांगल्या प्रकारे संपदाचा निर्णय घेतला आणि आपल्याकडे एक चांगलं फुटबॉलचं मैदान त्यात आपलं सुरू केलेलं आहे। आज मैदानावरती जाण्याची आवश्यकता काय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आता मुलं मोबाईल दिल्याशिवाय जेवत नाहीत, टीव्ही समोर बसवल्याशिवाय जेवत नाहीत। असे अनेक वेगळे उदाहरण आपल्याला जवळचा एक सहकारी म्हणजे त्याची अशी अवस्था आहे की त्याचा मुलगा आम्ही त्याला दुपारी 1:30-2 वाजेपर्यंत फोनच उचलत नाही। एक दिवशी मला तर भेटला, म्हणल्यावर तुझा फोन कुठं असतो, तू परत नंतर करतो, दुपारनंतर करतो, काय सकाळी कुठं असतो तू? त्यांना आता मला सांगता येत नाही माझी काय अडचण झाली। म्हणजे काय झाली, त्यांच्या घरात जे काही त्यांचा मुलगा आहे तो आता किमान 12-13 वर्षात झाला, पण तो म्हणला एवढ्या 2-4 वर्षामध्ये जसं तो सातत्याने मोबाईल पाहायला लागला, त्याला काहीतरी एक वेगळं त्याने आजाराचं सांगितलं की जर त्याला रात्री तो एकटा जर सुटला, त्याला एकटं जर त्याच्याकडे लक्ष नसलं, तो एकतर रात्री झोपत नाही म्हणे, आणि तो घरामध्ये जर आम्ही यदा कदाचित जर संध्याकाळचं कुणी घरात नसलं, काही जर अडचण झाली, तो घरामधली एक सुद्धा भांडं वरती ठेवत नाही। म्हणजे अगदी फ्रीज सुद्धा तो खाली पाडून टाकतो, टीव्ही खाली पाडतो,
म्हणजे घरात कुठल्याही डब्यामध्ये काही धान्य असतं ते सुद्धा खाली तो म्हणजे घरामध्ये सगळं टाकून देतो. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती काही काही वेगवेगळ्या आजारांची आपल्याला फक्त त्याचं कारण त्यांनी मुंबईपर्यंत गेला, पुण्यापर्यंत गेला, वेगवेगळे डॉक्टर त्यांनी भेटले, पण त्यांनी सांगितलं जो काही तुम्ही मोबाईल किंवा टीव्हीचा जो परिणाम आहे हा त्याच्यावरती मनावरती झालेला आहे आणि ते जर तुम्ही त्याला दिलं नाही तर त्याच्या अशा प्रकारची त्याची परिस्थिती होती. आणि त्यामुळे असे जे प्रकार आहेत ते आपण जेव्हा समाजामध्ये वावरतो फिरतो ते अशा ऐकल्यानंतर कुठेतरी समाजामध्ये आज ह्या प्रश्नांपेक्षा म्हणजे लाईट पाणी वीज या प्रश्नापेक्षा आज आपल्याला हे प्रश्न देखील फार महत्त्वाचे ज्वलंत वाटतात. पण हे जोपर्यंत आपल्या घरात येत नाही आपल्याला जाणवत नाही. दुसऱ्याचा आपण एक दिवस पाहतो दुसऱ्या दिवशी विसरून जातो. पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपले मुलं जर आपल्याला पुढची पिढी जर आपल्याला सक्षम करायची असेल त्यांना ह्या वेगवेगळ्या सर्दी खोकल्या आजारापेक्षा हे जे आजार आहेत हे मानसिक जे आजार आहेत हे न जर व्हायचे असतील तर यांना आपल्याला मैदानावर आणण्याची आवश्यकता आहे. आणि मग तो कुठलाही मैदानी खेळ असो तो खेळला पाहिजे, तो गेला पाहिजे. जसं आता डॉक्टर बोर्डे साहेबांनी सांगितलं की देशामधली आतापर्यंत झालेली कुस्ती स्पर्धेमध्ये सर्वात मोठी कुस्ती स्पर्धा ही आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये जानेवारी महिन्यामध्ये 2025 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. तिथं अगदी तुम्हाला सांगतो लहान मुलं सुद्धा यायची, मुली यायच्या. ती स्पर्धा तरी पुरुषांची होती पण महिला देखील तुम्हाला सांगतो 10-15 हजार महिला तिथं तुम्हाला सांगतो 4 दिवसामध्ये येऊन गेल्या असतील. फायनलला तर 4-5 हजार महिला त्यावेळेला होत्या. हे कशासाठी की पुढच्या पिढ्या घडल्या पाहिजे. कुठेतरी आपण प्रत्येक व्यक्ती तिथपर्यंत गेला पाहिजे. कारण की हे सगळे मुलं जर मैदानावर आले तर आपल्या कुठेतरी या सगळ्या वेगळ्या आजारांपासून कुठेतरी आपल्याला यांचा बचाव करता येईल. आता पुढच्या काळामध्ये सर्वात मोठा धोका हा कुठलाही शारीरिक धोक्यापेक्षा मानसिक तणावाचा आहे. कारण की मोबाईलमुळे आपण पाहतो की काही मुलं चुकीचे निर्णय घेतात, कमी मार्क पडले, काहीतरी वेगळी घटना आपल्याला ऐकायला मिळते. कुठेतरी वडील रागवले, आई रागवली, कुणीतरी मित्र बोलला नाही, कुठेतरी मैत्रीण बोलली नाही, वेगळा निर्णय काहीतरी घेतलेला असतो. ती दुःखद प्रसंग त्या कुटुंबामध्ये ओढायला जातो. हे आजार कुठला आहे? हा शारीरिक आजार नसतो, हा मानसिक आजार असतो. आणि मानसिक आजारामुळे जर आपल्याला सुदृढ व्हायचं असेल तर त्याला फक्त लोकांनी पुढाकार घेतलाय. गायकवाड सर असतील, अजून कोण तुमच्याकडे मयूर महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी या ठिकाणी असणारे फिलिप सर आहेत, सानप सर सुद्धा स्पोर्ट्समनच आहेत, स्पोर्ट्स खेळाडू हे शिक्षक आहेत, सुहास सर आहेत. ही सगळी लोक आज कुठेतरी क्रीडा क्षेत्रामध्ये काम करतात. म्हणून अशा लोकांच्या माध्यमातून उपयोग आपण करून घेतला पाहिजे. वेगवेगळ्या छोट्या मोठ्या स्पर्धा भले का बक्षीस मोठं असं नसं नका, पण एक स्पोर्ट्समन स्पिरिट हे कायम हे मनामध्ये धगधगतं राहिलं पाहिजे. आणि त्याच्यातनं हे मुलं आपल्या मैदानावरती आले पाहिजेत. मुलगी जरी असली हरकत नाही पण तिला मैदानावरती उतरा. कुठंतरी आपल्याला एक वेगळ्या वातावरणामध्ये सगळेजण फिजिकली फिट होण्याकरता आणि त्याच्यातनं मेंटल स्ट्रेस हा कुठेतरी रिलीव्ह होण्याकरता आपल्याला कुठेतरी केलं पाहिजे. शासन देखील आपण पाहिलं तर शासन देखील या स्पर्धा घेतं. आता इंटरनल म्हणजे महसूल विभागाची स्पर्धा होतात, महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागांच्या मैदानावरती स्पर्धा होतात. अशा प्रत्येक ठिकाणी स्पर्धा होतात. त्याचं कारणच एकमेव आहे की कुठेतरी सगळा ताणतणाव कमी करायचा असेल, मानसिक आपल्याला जर कुठेतरी सक्षम व्हायचं असेल तर याच्याकरता मैदानाशिवाय पर्याय नाही. म्हणून आज संपदाला तुम्ही पुढाकार घेतला आणि रस्ता पाणी वीज बरोबर महत्वाचा प्रश्न क्रीडांगण हा फार महत्वाचा आहे. त्यामुळं याच्याकरता आपण जो पुढाकार घेतलाय त्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो. आता कामाचं काय सांगत बसतो थोडा अंधार होईल, फार काय भानगडीत पडत नाही. आपण पुन्हा बोलणारच आहोत, पुन्हा येणारच आहोत. त्यामुळे दुसऱ्या वेळेस आपण निश्चित बाकीचं मी घेत नाही. त्याच्यामुळे मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आज आपल्या संघर्ष प्रतिष्ठान मार्फत जे आपण फुटबॉल ग्राउंड आपण इथे तयार केलं, तर ज्यावेळेस 5 वाजता 5-5:30 वाजता ज्यावेळेस इथे मी आल्यानंतर सगळ्या ज्या मुलांशी संवाद साधला, त्यांना सगळ्यांना भेटल्यानंतर मी विचारलं की जे कोणी भेटले ते कोण कुठं राहतं. तर बऱ्यापैकी जे लोक आहेत हे जवळपास नंदनगरमधले आणि आजूबाजूच्या परिसरामधले. तर मग त्यांच्या भावनेतून एक गोष्ट लक्षात आली की मुलांना खेळायची मनापासून इच्छा आहे पण त्याला ग्राउंडच नाही. त्याच्यामुळे माझी सुद्धा स्थानिक नागरिकांना एक विनंती आहे की ज्यावेळेस 10 मुलं हे इथं खेळायला येतील तर 2 बाहेरचे बी येणार आहेत आणि जे 2 बाहेरचे चांगले असले तरच आपण त्यांना इथे ठेवणार आहेत.
जर खराब कोणी जर बाहेरचं कोणी आलं तर त्याला बाहेर पाठवायची संपूर्ण जबाबदारी आमची आहे. त्याच्यामुळे स्थानिक नागरिकांनी आपल्या लेकरा बाळांना खेळून द्यायला आणि आपण सुद्धा घरातले जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी या ग्राउंडवर यावं. त्याचं कारण सांगतो की हा जो ओपन स्पेस आहे हा जवळपास 1 एकरचा ओपन स्पेस आहे. याच्या सगळ्या बाजूनी आपण वृक्षारोपण करत आहोत आणि सगळ्या बाजूने आपण तारेचं कंपाऊंड करत आहोत. अशाच प्रकारचे जवळपास प्रभागामध्ये 10 ओपन स्पेसला अंदाजे एक 8-5 दिवस एक महिनाभराच्या आत आपण माझी वसुंधरा जे अभियान किंवा माझी वसुंधराचे जे आपल्याला अहिल्यानगर महानगरपालिकेला पैसे आलते तर त्याचा जो निधी आहे तो निधी आपण आमदार संग्रामभाई जगताप यांच्या मार्फत आपल्या भागासाठी जास्तीत जास्त उपलब्ध केलेला आहे आणि त्याच योजनेतून हे आपला प्रकल्प झाडांचा मार्गी लागत आहे. आणि जसं बिस्तबाग महालाच्या ठिकाणी कुणी आलं मला माहीत नाही कल्पना, पण वार्डामध्ये आपण वृक्षारोपणाचं जे काम हाती घेतलेलं आहे तर ते 5,000 वृक्ष लावण्याचं कामाची वर्क ऑर्डर ही अहिल्यानगर महानगरपालिकेची झालेली आहे आणि त्याच माध्यमातून आपण आपल्या प्रभागात सर्वाधिक झाडं आपण लावणार आहोत. आणि सगळ्यात मेन म्हणजे याच्यात आपण सगळे जे मोठे डीपी रस्ते आहेत, अंतर्गत रस्ते आहेत, सगळे जे ओपन स्पेस आहेत या सगळ्या ठिकाणी आपण झाडं लावणार आहोत. आणि झाडाची साईज सुद्धा जवळपास आता आपण तिथं झाड लावलेलं आहे त्याच्यापेक्षा बी मोठ्याने झाडाची ऑर्डर आपण केलेली आहे. तर मला याच्या मागं सांगण्याचं कारण असं आहे की आपण आपल्या प्रभागातील सगळ्या लोकांना तुम्ही सांगितलं पाहिजे की या प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काम करतो, पण हे काम करत असताना ज्यावेळेस समजा कुठं जर कार्यक्रम असला ना की कार्यक्रमाला यायचं म्हणलं का थोडं टेन्शन यायचं आम्हाला की समजा तिथे गेल्यानंतर लोक समस्या सांगणार आहेत. कुठं लग्नात गेलो आपण तरी लोक काय सांगणार आहेत, समस्याच सांगणार आहेत. म्हणजे एक प्रेशर असायचं आमचं की वाराडात कुठं गेलो आपण कुठं बाहेर शेंडे काका राहतात, पण तुमचे जे मुख्य रस्ता आता जो कॉन्क्रीट झाला त्या रस्त्यावरून शेंडे काका इलेक्शनला निवडून आल्यावर पहिल्यांदा मी लोकांना सांगायचो रांगोळी तुम्ही समाजाचं काम कशा प्रकारे केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस पहिलं नंदनगरचं काम मी त्यांच्याकडून विना मंजुरीचं, त्यावेळेस मला तर रसिक कोठारी ठेकेदार होते, ते विना मंजुरीचं काम त्यांनी मला चालू करून दिलं. त्यांच्या पाठीमागं लागलं. नंतर त्यांनी मला तेव्हाच सांगितलं की भाऊ हे तुझं पहिलं आणि माझ्याकडून शेवटचं काम. इथून पुढं मी काय असे जायचं काम करायला इथं बसलेलो नाही. तुम्ही जाता घरी जाऊन झोपता आणि तुमचे काम मी इकडे करी हे काय होणार नाही. पाहिजे तुमचे झोपा बंद करा अगोदर लोकप्रतिनिधी म्हणून. म्हणजे तसा इलेक्शनच्या अगोदर दुपारी आम्ही जाऊन झोपायचो. मीन कुमार शेठ वाकळे आपले नगर शोकते बी 2 वाजले एक शिंगे साहेब की आम्ही 6 वाजता बाहेर येत नव्हतो. आता ते इलेक्शनच्या अगोदर ती सवय होती ना, कामच काही नव्हतं, खायचं प्यायचं ना आपलं झोपायचं. मग आमदार साहेबांची तिथे गेल्यावर आम्ही मीन कुमार 2 वाजले का आम्ही सांगायचं आम्ही वार्डात चाललो. ते वार्डात तर जात नाही, ते हे काहीतरी वेगळाच प्रकार आहे. त्यांच्या लक्षात आलं की घरी जाऊन झोपत येते. मग ते यांच्या झोपा मोडावं लागत्या. मग त्यांनी पाहिलं ते मला गाडीत घातलं. मग ते काहीच नाही 2 वाजता गाडीत घालायचे आणि 6 वाजता सोडून द्यायचे. 6 वाजता तुला जिथं जायचं तिथं तुझा. आणि मी ज्यावेळेस ते 4-5 वाजता कार्यक्रमाला जायचो ना ते असे कार्यक्रम चालू. आता 5च वाजले, मी 4लाही झालेलो आज. म्हणजे लोकातच आहे, घरी जातच नाही. पण 4-5ला जर मी स्टेजवर त्यांच्यासोबत जायचो ना एवढी गर्दी पाहायचो किंवा हे भाषण करते बघायचो मला राग यायचा. म्हणजे लोक झोपतच कसं काय, त्यांना काम मग काय आहेत का, म्हणजे चिड यायची. 4-5ला तिची काय परिस्थिती असते. पण ही परिस्थिती आता महिला मंडळी बी झोपतात, काही हसल्याच नाही तिकडे रोज आहे ना थोडा वेळ. पण परिस्थितीत जसा बदल होत गेला आणि हा बदलचं रूपांतरण ह्या प्रभागाच्या या विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी हे चांगलं झालं असं माझ्या मी मानतो. आणि त्याच्यामुळेच आज या अहिल्यानगर शहरामध्ये मी छाती ठोकून सांगतो की सर्वाधिक निधी सर्वाधिक विकास काम हे आपल्या प्रभागात चाललंय. आणि येणाऱ्या काळात निश्चितच हा प्रभाग शहरात सगळ्यात सुंदर स्वच्छ हरित हा निर्माण होईल याची मला खात्री आहे. उदाहरणार्थ बिस्तबाग महालाचं आता काम चाललंय, ते कोणत्या दिशेने चाललंय आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला कळतं.
किंवा आपल्या अंतर्गत कॉलनीमधील विकास कामाबद्दल आपल्याला कल्पना आहे. म्हणजे जिथं मंदिर बांधायचं असेल तिथं मंदिर, जिथं अध्यात्माची गरज आहे, मंदिराची गरज तिथं मंदिर आहे, जिथं शिक्षणाची गरज आहे त्या ठिकाणी शिक्षणाला स्कोप आपण देतोय, जिथं आज खेळण्याची गरज आहे त्या ठिकाणी खेळण्याला आपण स्कोप देतोय. म्हणजे शहराच्या सर्वांगीण विकासाकडे आपलं सर्वांगीण ध्येयाने नजर ठेवून हे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे नगरसेवक करतो. मी असं जाहीरपणे सांगतो. आणि गेल्या अनेक वेळा समजा आपण पाहतो की आमदार साहेब आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर त्यांना हिंदुत्ववादी नेते म्हणून बोलतात, पण एक आम्हाला तुमचा साहेब अभिमान आहे की तुम्हाला महाराष्ट्रात बोलावं लागले. हे आमच्यासारख्या नगरकरांना तो अभिमान आहे. आणि जसं मी मागं मी बोलून दाखवलं होतं की मुळातच आमच्या रगात भगवा झेंडा पताका आपल्या सानपसर आहे, पण आता काय होतं थोडं राजकारणामुळे आम्हाला दबून होतं. पण आता काय झालं, आमची बरणीचं झाकण उघडलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण हिंदुत्ववादी विचाराने आणि अध्यात्माचा विचार टिकलाच पाहिजे. कारण की अध्यात्माच्या विचारावर आपल्या लोकांची संस्कृती टिकण्याचं काम चालू आहे आणि आपली पुढील जी पिढी आहे तिला चांगलं ज्ञान देण्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे हे आध्यात्मिक विचार आपले तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि पुन्हा एकदा जाता जाता या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की हे जे सर्व विकास कामं चालू आहेत, हे सर्वांगीण विकास चालू आहे, ह्याची नागरिकांनी कुठेतरी नोंद घेतली पाहिजे. कारण की आता इथं रांगोळी साहेबांच्या स्नेहनगरीत कॉलनीतले मुलं काय मला काय दांगट आहे की कोणी फुटबॉल काय दांगट आहे का टीम मध्ये? बांगर आहे ना, बांगर आहे खेळायला कोणी? हा, त्याला भेटलो मी, त्याला साहेब त्याला विचारलं त्याच्या कॉलनीत कॉन्क्रीटचा रस्ता केला साहेब. 25 वर्ष झालं रस्ता नसेल त्यांच्या. त्याला म्हणलं कोणी रस्ता केला? त्याला मला नाही माहिती. आता ती माझी चुकी झाली, दादा नारळ घोडला नाही. पण लक्षात ठेवा भाऊ, आम्ही काम करतो, काम करणारे लोक नाही. तिथं काय माहिती का, आमच्या परस्पर एखाद्या यायचा टेबल टाकून जायचा आणि तू माझी हिनी केले, आम्हाला तोंड झोडायला माणसाला. कारण की आम्ही सकाळ धरून संध्याकाळ पण राबतो. आणि हे राबतो म्हणजे आमदार संग्राम भाई जगताप यांच्या मुळे जाण्याची मला संधी तिथे येते. त्याच्यामुळे थोडंसं कधी कमी जास्त एकशंगी साहेब येणं होतं, पण त्याचा काही लोक गैरफायदा घेऊ शकतात. आणि आता कोणचा निवडणुकीचा काळ तर आलेला आहे. इतके वर्ष 10 वर्ष तुम्हाला कोण भेटायला नसेल आला, पण आता त्याला त्यांचे नातेवाईक आठवते, मित्र आठवते. पण तुम्ही म्हणू नका होते आमचा नातेवाईक आहे. म्हणजे 10 वर्ष होता मित्र नातेवाईक, तर 10 वर्ष कुठं होता. त्याच्यामुळे हा बी आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळात विचार केला. अजून निवडणुका काय लागल्या नाही, अजून हे काय प्रचाराचे विषय नाही. प्रचाराचा जर विषय असतात, काही विषय असतात, मी घराघरात जाऊन निरोप दिला असा आजचा कार्यक्रम आहे. शेवटी काही कार्यक्रमात काही विषयात लोकांनी स्वतःहून सहभाग घेतला पाहिजे. आणि तुम्ही सगळे जातीने उपस्थित राहिला हा लोक सहभाग असा मला जाणवतो. त्यामुळे तुमचे बी मनपूर्वक मी आभार मानतो. थांबतो. जय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.